तुम्ही आता एवढ्या म्हणजे या 2 शाळा चालवता, जसं अंकुर आणि छाया शाळेचं नाव घेतलं मी, जिथं मूकबधीर मुलांची शाळा आणि स्पेशल चिल्ड्रन्स तुमच्या शाळेमध्ये आहे. तर या शाळा चालवत असताना म्हणजे याच्याविषयी आपण आणखीन एकदा बोललेलो आहोतच, पण आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये या शाळा चालवत असताना तुम्हाला रोजची काय चॅलेंजेस असतात तुमच्यासमोर? मॅम, चॅलेंजेस बघितलं तर ते भरपूर असतात ॲक्च्युली. इट ऑल डिपेंड्स ऑन वी पीपल, हाऊ वी टेक इट. आता सिन्स मी 10 वर्ष ह्या फील्डमध्ये काम करते आहे, तर चॅलेंजेस तर भरपूर येतं. एक तर फायनान्शियल चॅलेंजेस येतात, एक मुलं पेरेंट्सला काउन्सिलिंग करणं, बिकॉज एखादे पेरेंट जेव्हा तो ॲडमिशनसाठी शाळेत येतो तर त्याचा पहिला प्रश्न असतो की माझा मुलगा नॉर्मल होणार की नाही. हा तर माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा चॅलेंज असतो, बिकॉज तो डिफिकल्ट असतं त्या पेरेंटला सांगायला की बाबा हे असं असं आहे, असं असं आहे, अँड इट इज आय एम नॉट आन्सरेबल फॉर दिस. मॅक्स तर मी त्यांना ट्रेनिंग देऊन, थेरपी देऊन इंडिपेंडेंट टू द एक्सटेंट करू शकते, बट नॉर्मल नाही. बट देन अगेन इट इज अ मिक्स्ड इमोशन्स. पेरेंट्सचे इमोशन्स, आम्ही जे सांगतो तो मोठा चॅलेंज फेस करायला लागतो. सेकंड इज लाईक शाळेमध्ये जे आपण फेस करतो, लाईक मुलं वयावरती आल्यानंतर तो एक सगळ्यात मोठा चॅलेंज असतो आपल्याला. म्हणजे एक मुलांवरती आपल्याला लक्ष ठेवावं लागतं. बरोबर ना. आणि बाहेर आपण जेव्हा घेऊन जातो, आता माझ्या स्कूलमध्ये जेवढे इव्हेंट्स मी ऑर्गनाईज करते, जेव्हा मी मुलांना बाहेर घेऊन जातो, बाकीच्या लोकांची जी दृष्टिकोन असते त्या मुलांकडे बघण्याची ही फार वेगळी असते. म्हणजे इट इज लाईक समथिंग एलियन और समबडी इज गॉट डाऊन, बिकॉज ॲज पर दिस ह्या मुलांचं थोडंसं फेशियल आणि हे थोडं डिफरंट असतं. बरोबर. आणि ते पटक करून हायलाईट होऊन हावभावाने दिसतात. मग त्यांना मी जे 10 वर्षात ऑब्झर्व केली आहे की पुढे जाऊन त्यांना हेल्प देण्याच्या जाग्यावरती आय हॅव कम अप विथ लॉट ऑफ पीपल क्वेश्चनिंग मी की व्हॉट इज दिस चाइल्ड विथ द क्वेश्चन मार्क्स. म्हणजे कळलं ना, हा काय आहे मॅम, असं कशासाठी, हे अँड ऑल. लाईक ते बघण्याचं हे वेगळं आहे. तो आता मला वाटतं की ह्या दिवसाच्या निमित्ताने, लाईक वर्ल्ड डिसेबिलिटीच्या दिवसाने, ॲटलिस्ट या नॉर्मल लोकांनी आपलं पॉइंट ऑफ व्ह्यू अँड माइंड सेट जो आहे या मुलांकडे बघण्याचा तो चेंज व्हायला पाहिजे. आणि माझं अपील हे यंग जनरेशनच्या मुलांसाठी आहे, एज लोकांसाठी नाही. बिकॉज आता जी यंग जनरेशनची मुलं जी वरती येत आहेत, बरोबर, त्यांनी हा अवेअरनेस क्रिएट करायला पाहिजे. बट अगेन आय एप्रिशिएट द एज्युकेशनल डिपार्टमेंट पीपल ऑल्सो, की आजकाल सगळ्या कॉलेजेसमध्ये एक जो सब्जेक्ट आहे तो सोशल अवेअरनेससाठी हा कंपल्सरी केलेला आहे. त्यामुळे माझ्या स्कूलमध्ये, अंकुरमध्ये खूपशी इंजिनिअरिंगची, मॅनेजमेंटची स्टुडंट्स प्रोजेक्ट्स करायला येतात. अँड दे कम, दे स्पेंड अराउंड 4 to 5 days विथ दिस चिल्ड्रन. दे ट्राय टू नो व्हॉट आर द चॅलेंजेस दे आर फेसिंग. त्याच्यावरती ते प्रोजेक्ट बनवतात आणि त्याच्यावर स्टडी करतात. सो ती एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे नाही म्हटलं तर तो अवेअरनेस आता क्रिएट व्हायला आहे कुठेतरी, जो नव्हता पूर्वी. सो व्हेरी नाईस अबाउट इट. लाईक, आणि दे वॉन्ट टू गो डीप इन टू इट. आणि म्हणजे असे पण प्रोजेक्ट एक करतात की मॅम ह्यांच्यासाठी काय सेन्सर्स लावायचे आपण, सो दॅट त्यांना टॉयलेट झालं तर त्यांनी बटन मारलं तर आपल्याला समजायला पाहिजे. तर त्यांना काहीतरी एक्सप्रेस करायचं आहे, बिकॉज खूपशा मुलांना स्पीच नसते. आणि युजली काय होतं, हे ADHD राहू दे, नाही तर ऑटिझम पोरांना, त्यांना बोलता येत नाही म्हटलं, बरं त्यांना काहीतरी मला एक्सप्रेस करायचं आहे. आता बरं मला काहीतरी एक्सप्रेस करायचं आणि ते मला सांगता येत नाही, तर काय करणार आपण? वी विल गो टू द एक्सटेंट ऑफ हायपरनेस, म्हणजे ॲक्शन्स करून हावभाव करणार. मग ते जरा कळवायचं असेल तर त्याच्यासाठी काय सेन्सरी थिंग, सो दॅट त्यांनी एक बटन मारलं की कळायला पाहिजे की शी इज अ नीड ऑफ यू अँड शी नीड्स अन असिस्टंट. सो हे प्रोजेक्ट्स बरेचसे स्कूल्सनी आणि कॉलेजेसनी केलेले आहेत स्कूलसाठी. विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूटमध्ये पण आय वॉज वन ऑफ द गेस्ट इन दॅट. तिथे पण ह्या मुलांना कॉन्सन्ट्रेट करून त्या लोकांनी व्हीलचेअर्स, मग घरामध्ये इफ यू कुठेतरी सेफ्टी पॉईंट नसला तर तिथे गेल्यानंतर सेन्सरी की ह्या मुलांनी तिथे जायचं नाहीये, हे दे हॅड डन द इनोव्हेशन्स ओव्हर. दॅट वॉज व्हेरी नाईस ॲक्च्युअली. सो हा अवेअरनेस कुठेतरी येतोय अँड आय एम फिलिंग हॅपी अबाउट इट. लाईक, यु नो, की फ्युचरमध्ये दे विल बी ऑल्सो काउंटेड ॲज वन ऑफ द सिटिझन्स अँड लाईक रेकग्नाइज्ड पीपल ऑफ द सोसायटी. मग जसं तुम्ही सांगितलं की मेंटली डिस्टर्ब सुद्धा मुलं तुमच्याकडे आहेत, तर म्हणजे अंगानं अपंग असणं आणि मेंटली डिस्टर्ब असणं हे 2 वेगवेगळे चॅलेंजेस आहेत. तर यांना कसं आपण टॅकल करतो? मग सी, मेंटली डिस्टर्ब जे मुलं आहेत, दे आर व्हेरी हार्ड टू टॅकल. फिजिकली डिसेबल्ड चिल्ड्रन इझिली वी कॅन हँडल दॅम, हो ना, गिव्ह द असिस्टंट. बट जी मेंटली डिस्टर्ब मुलं असतात
तो दॅट इज अ बिगेस्ट चॅलेंज. बिकॉज त्यांच्याबरोबर आयुष्यामध्ये असं काहीतरी घडलेलं असतं ते कधीच त्यांच्या डोक्यातून जात नाही, आणि मग तो मुलगा त्याच इमॅजिनेशन वर्ल्डमध्ये तो कायम राहतो. म्हणजे त्याचं ते बडबडणं, मग त्याला ते नॉर्मॅलिटीमध्ये आणणं फार कठीण असतं, आणि कुठेतरी त्याला डिस्टर्ब करायला गेलं की द एंटायर सीन इज लाईक डिस्टर्ब. म्हणजे वातावरण खराब होतो, एक 8-8 दिवस त्याची झोप पूर्ण नसते, आणि मग कुठल्या पण ही सो सेन्सिटिव्ह फॉर सम नॉईज, नाही तर कुठल्या माणसाला घेऊन हे टॅकल करणं फार डिफिकल्ट पार्ट असतो. आपण आता माझ्याकडे 1-2-3 मुलं आहेत, लाईक एक तर एवढा नॉर्मल होता, लाईक ही कॅन बी, म्हणजे तो एका स्कूलमध्ये 8th स्टँडर्डमध्ये पर्यंत शिकलाय, बट त्याच्यानंतर त्याच्याबरोबर तिथे जे घडलं ते एवढं हॉरेबल होतं की ही टर्न्ड आउट इन टू मेंटल इलनेस प्रॉब्लेम, लाईक बापरे. अँड इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. टिल टुडे इट इज अ चॅलेंजिंग जॉब फॉर मी. तो म्हणजे आपल्या ध्वनी ह्याच्यातच राहतोय की ते असं झालंय तसं झालं. मग त्यांना समटाईम्स एकदा असं वाटतं की आमचे टीचर्स आणि आम्ही वी गेट इन टू हिज शूज अँड ट्राय टू सी द थिंग्स की बाबा ह्या मुलाला आता काय वाटायलंय, काय दिसतंय, असं म्हणून तो असं का वागतोय. आणि दुसरी साईड वी हॅव टू टेक लॉट ऑफ प्रिकॉशन्स की दे डोंट गेट अटॅच्ड अँड अट्रॅक्टेड टू द थिंग्स विच वी आर नॉट एबल टू गिव्ह देम ॲक्च्युली. म्हणजे तो सिच्युएशन्स आणि एन्व्हायरमेंट त्यांच्यासमोर आम्ही कधी आणायला जात नाही. त्यांना त्या मेंटल इलनेसमधून बाहेर काढणं फार चॅलेंजिंग जॉब असतो ॲक्च्युली. आणि ह्यांना ना आपण लाईक वी कॅनॉट से आता देर आर 2 टाईप्स ऑफ मेंटल डिस्टर्ब. आता एक जे रस्त्यावरती जे दिसतात ना ते वेगळं असतं, बट ही जी मुलं असतात ना ते अंडरगॉन सम ट्रॉमा, म्हणजे काहीतरी इम्पॅक्ट त्यांच्या ब्रेनवरती पडलेला गेला आहे आणि तो काढणं हे झालेलं आहे, आणि दे आर इन टू दॅट सीन, दे आर नॉट इन टू द रियालिटी. सो आपल्याला ते फार डिफिकल्ट होतं ते करायला ॲक्च्युली. सो असे खूपशे, म्हणजे आय कॅन से दॅट आय हॅव 60 स्टुडंट अँड ऑल द वे द 60 स्टुडंट्स सगळे वेगळे वेगळे आहेत. 60 स्टुडंट्स 60 वेगळ्या प्रकारचे आहेत विथ वेगळे डिसेबिलिटीज, अँड इट इज रिअली आय कॅन एक चॅलेंजिंग तो जॉब आहे. या पाथमध्ये खूपशी गोष्टी शिकायला मिळाली अँड गॉट टू नो हाऊ द ब्रेन वर्क्स, वॉट आर द डिफरंट वेज, यू नो, लाईक आपण नाही म्हणू शकत की तुझं ब्रेन डेड आहे, कुठे डॅमेज आहेत. एखादी एक छोटीशी नर्व असते, यू कॅन से 1 सेंटीमीटरची नर्व असते, ती कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक असते अँड द होल सिस्टम गेट्स प्रॉब्लेमॅटिक. सो हा चॅलेंजेस आम्ही भरपूर फेस करतो ॲक्च्युली. बट आपण कधी त्यांना असं हे नाही करत की डिफरंट असं कधी ट्रीट करत नाही. लाईक वी आम ओके, लाईक चाललंय, लाईट गोज ऑन. म्हणजे आम्ही पण एवढं त्याला माइंडसेट आपला पण असं भरलेला आहे की बाबा ह्या मुलाला हे असं असं लागतं, तर त्या व्ह्यूने त्याला हां नॉर्मल त्यांना करणं इट इज अ डिफिकल्ट. बट येस, ॲज लॉंग ॲज ही इज देअर, ॲज लॉंग ॲज आय एम देअर, सो ही गाठ म्हणतो ना ती बांधलेली आहे. केली कनसू न सदा वेणुध्वनी